नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूच्या काही ठळक घडामोडींकडे. नगरसेविकेचा प्रशासनावर जोरदार हल्लाबोल. ठाणे जिल्हा सेतू समितीच्या बैठकीत आपले सरकार सेवा केंद्रांना मंजुरी आणि SRA योजनेत बोगस रहिवाशांची नावं घुसवण्यात आल्याचा आरोप. शहरातील शाळांच्या परिसरात वाढलेल्या पानटपऱ्या, अनधिकृत स्टॉल्स, चिकन शॉप आणि काही ठिकाणी अंमली पदार्थांच्या विक्रीच्या तक्रारींवरून ठाणे महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला चांगल्याच धारेवर धरण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि भवितव्याशी खेळ सुरू असताना पालिका केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर शाळा, मंदिरं आणि इतर धर्मस्थळांच्या परिसरातील अतिक्रमणांवर पोलिसांच्या समन्वयानं विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाईल अशी ग्वाही आयुक्त सौरभ राव यांनी सभागृहात दिली. शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. शहरातील अनेक शाळांसमोर पानटपऱ्या आणि विविध अनधिकृत स्टॉल्स सुरू असून पालिकेच्या स्वतःच्या जागाच सुरक्षित राहिलेल्या नाहीत. जवळपास प्रत्येक शाळेसमोर पानटपऱ्या उभ्या आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं येत आहेत. याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या भवितव्यावर होतोय असा गंभीर आरोप करण्यात आला. सरनाईक यांनी पुढे सांगितलं की शाळांसमोर पान मसाला, तंबाखू आणि सिगारेटची सहज उपलब्धता ही चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चिकन शॉप आणि इतर स्टॉल्समुळे अस्वच्छतेची समस्या निर्माण होते. शाळांसमोर पानटपऱ्यांनाच परवानगी मिळते का? इतर व्यवसायांना जागा मिळत नाही का? असा सवाल त्यांनी केला. त्यांनी आंबेडकर भवन परिसरातील अतिक्रमणाचाही मुद्दा उपस्थित करत काही कॉल सेंटरमधील कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करत असल्यानं विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत असून त्यावर अंकुश आणण्याची मागणी केली. हॉस्पिटल आहे, शाळा आहे. शाळा हे काय म्हणतं, आजकाल मुलं जास्त वेळ म्हणजे फुल डे स्कूल असते तर जवळ 8 तास 6 तास हे शाळेमध्ये असतात मुलं. आणि शाळेतून जेव्हा बाहेर पडतात तर ती मुलं काय बघतात की समोर तो एक तरुणजी नातवंडांना मी घेऊन जाते तर वसंत लॉनच्या बाहेर तुम्ही बघा होरायझन स्कूल आहे आणि एक नियम आहे 500 मीटर म्हणजे काय लोक हे टपऱ्या लोक आणि ह्यात काही ज्या अधिकृत आहेत ना हे महापालिकेचे आहेत. तुम्ही महापालिकेच्या अपंग स्टॉल म्हणून देतात त्याच्यात पान आणि गुटखा कसं विकायला देऊ शकतो आपण? तुम्ही आज हॉस्पिटल म्हटलं तर हॉस्पिटलच्या अवतीभोवती तर फळांचंच मध्ये तुम्ही बघा रस्त्यावरती 11 नंतर ही मुलं आणि 11 नंतर ते इतके स्टॉल चालू होतात. पण माझी त्या अनधिकृत स्टॉलबद्दल मला जास्त बोलायचं आहे. मी दरवेळी बोलते, नुसतं बडबड करते, काही नाही. पण आता मी एक मोहीम घेतलेली आहे की जे आता तुम्हाला मग त्या शाळेचं पण 2-2 लेटर जर महापालिकेमध्ये येत आहे तर आपण एवढं नाही करू शकत. प्रत्येक तुम्ही शाळेचा आज सरस्वती स्कूलच्या बाहेर बघा. जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली आणि सहजरित्या उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हा सेतू समितीच्या बैठकीत 152 नवीन आपले सरकार सेवा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व अधिकृत केंद्रांची यादी ठाणे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून मंजूर ठिकाणीच केंद्र चालवणं अनिवार्य राहील. शासनाच्या नियमांचं आणि अटींचं उल्लंघन करणाऱ्या किंवा नागरिकांकडून अवाजवी शुल्क उकळणाऱ्या केंद्रांवर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट केंद्र रद्द करण्याची कडक कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिला. 16 जुलै रोजी पार पडलेल्या सेतू समितीच्या बैठकीत या नवीन केंद्रांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. या सर्व केंद्रांना शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या सर्व सेवा नागरिकांना पुरवणं बंधनकारक करण्यात आलंय. केंद्र चालकांनी शासनानं ठरवून दिलेल्या वेळेनुसारच केंद्र सुरू ठेवावं. दर्शनी भागात शासनानं निश्चित केलेले ब्रँडिंग आणि हेल्पलाईन क्रमांक लावावेत. तसंच अधिकृत दरांचा तक्ता लावणं आवश्यक आहे. मंजूर केलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी केंद्र चालवल्याचं आढळल्यास अथवा केंद्राबाबत कोणतीही तक्रार प्राप्त होऊन त्यात तथ्य आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता तात्काळ आणि पूर्वसूचना न देता रद्द केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. ठाण्यातील अनेक वर्ष रखडलेल्या एका SRA योजनेत बोगस रहिवाशांची नावं घुसवण्यात आल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसंच अनेक वर्ष भाडे थकलेल्या मूळ रहिवाशांना न्याय देण्यासाठी पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 113व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात संबंधित रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं. या निवेदनानुसार या भागात SRA प्रकल्प सुरू असून रहिवासी इतरत्र भाड्यानं राहत आहेत. मात्र विकासकांना रहिवाशांना 2-3 वर्ष भाडंच दिलं नसून बांधकामही सुरू झालेलं नाही. विशेष म्हणजे या योजनेत सुमारे 400 ते 500 रहिवाशी बोगस नावे घुसवण्यात आल्याचा आरोप मूळ रहिवाशांनी केलाय.
याबाबत बोलताना केळकर यांनी सांगितलं की फसवणूक होत असलेल्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी पुढील आठवड्यात SRA अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून बोगस रहिवाशांप्रकरणी देखील चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एका विकासकाच्या विरोधात 4 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यानं वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत तर रहिवाशांना सोबत घेऊन आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल करू असा इशारा केळकर यांनी दिला. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर MPIIC अंतर्गत कारवाई करण्यासाठी अधिवेशनात मागणी केली असून नुकतेच वर्तकनगर येथील म्हाडा रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विकासकांनी रहिवाशांना वेळीच दिलासा द्यावा तसंच SRA अधिकाऱ्यांनी देखील विकासकाशी हातमिळवणी न करता रहिवाशांसाठी काम करावं असा टोलाही केळकर यांनी लगावला. परवानगी नसताना मुंब्रा दिवा परिसरातील खारफुटीवर सुरू असलेल्या बेकायदा माती भरावाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं असून भूमाफियांना अभय देणाऱ्यांवर कारवाई करा आणि संपूर्ण बेकायदा भराव तातडीनं हटवा अशी मागणी सभागृहात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका मर्जिया पठाण यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. पालिकेची कोणतीही परवानगी नसताना खारफुटीत मातीचा भराव सुरू राहतो, डंपरची अखंड ये-जा होते, तरीही संबंधितांविरोधात गुन्हे दाखल होत नाहीत. मग भूमाफियांना नेमकं संरक्षण कोण देत आहे असा थेट सवाल त्यांनी केला. पवई आणि मुलुंड परिसरातून येणाऱ्या डंपरमधून मोठ्या प्रमाणावर माती टाकली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या अवजड वाहनांमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत असल्याचं निदर्शनास आणून दिलं. केवळ पत्रव्यवहार करून प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत अनधिकृत बांधकामं उभी राहिल्यानंतर ती तोडण्यापेक्षा भरावाच्याच टप्प्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळेला सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी विसर्जन घाट परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे प्रशासनाचं लक्ष वेधत तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून उत्तर देताना प्रभारी मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या चव्हाण यांनी संबंधित जागा खासगी मालकीची असून महसूल आणि वन विभागानं या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. तर उपायुक्त मनीष जोशी यांनी डंपरमुळे रस्त्यांचं होणारं नुकसान, चिखल आणि घनकचरा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल तसंच स्वच्छता निरीक्षकांमार्फत परिसरावर नियमित देखरेख ठेवण्याचं आश्वासन दिलं. पासून उपस्थित करायचं होतं पण ठीक आहे. आता काल महासभेत माझा प्रश्न घेतला, मी खूप आभारी आहे की माझा प्रश्न घेतला काल. आणि कसं आहे की मुंब्रा दिवा बेल्ट चुवापूलच्या मागे इल्लीगल डम्पिंग होत आहे असा माझा आरोप आहे. आणि हे जे लँड माफियाज आहे ना, बघा माझ्याकडे ना हे आहे आर्टिकल्स आहे की कसं त्या लोकांचं ना असंच पॅटर्न आहे. जिथे जिथे मँग्रोव्ज असतात ना तिथे ते लोक पहिला भरणी करतात की म्हणजे मँग्रोव्ह शुड डाय अँड देन आफ्टर फ्यू इयर्स तिथे इल्लीगल बांधकाम होऊन जातात. मग दिस इज द पॅटर्न ऑफ लँड माफियाज. तर मला असं आन्सर मिळालं होतं की सम पार्ट ऑफ इट इज नॉट अंडर TMC. ठीक आहे, वन विभागाचा विषय आहे, वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तर माझी मागणी होती की जर गुन्हा दाखल केला आहे तर मला जरा डिटेल्स द्या गुन्हा दाखल केला आहे तर. आणि TMCने का गुन्हा दाखल नाही केला अंडर पॉल्युशन ॲक्ट? अंडर पॉल्युशन ॲक्ट TMCने गुन्हा दाखल का नाही केलाय? कारण पवईवरून मुलुंडवरून एवढी मोठी मोठी ट्रक्स येतात डेब्रिज घेऊन आणि काय सगळं मलबा घेऊन आमच्या शहरात येतात. ठाण्याची बाउंड्री, ठाण्याची हद्दी आहे ना, मुंब्रा दिवा पण ठाण्याची हद्दीत आहे ना, ते जे जागा आहे ते ठाण्याची हद्दीत आहे. आपल्या शहरात कुठून कुठून एवढी मोठी मोठी ट्रक्स येतात आणि मुंब्रा शहराचा जे करोडो रुपयाचा रस्ता आहे, ठाणे महानगरपालिकेचा रस्ता आहे ना तो. यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं राबवलेल्या प्रतिबंधात्मक मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसू लागलाय. 1 जून ते 15 जुलै 2024 या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसह बहुतांश साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून डासजन्य आजार नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 1 जून ते 15 जुलै या कालावधीत मलेरियाचे 45, डेंग्यूचे 40, चिकनगुनियाचे 1, H1N1चे 16, H3N2चे 2 आणि लेप्टोस्पायरोसिसचे 6 रुग्ण आढळले. कॉलराचा एकही रुग्ण आढळला नाही. याउलट 2025 मध्ये याच कालावधीत मलेरियाचे 186, डेंग्यूचे 210, चिकनगुनियाचे 33, H3N2चे 35, लेप्टोस्पायरोसिसचे 2 आणि कॉलराचा 1 रुग्ण नोंदवण्यात आला होता. यावरून यंदा विशेषतः मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियांच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं स्पष्ट होत आहे.
यंदा पावसाळ्याला उशिरानं सुरुवात झाल्यानं आणि सलग पाऊस झाला नसल्यामुळे डासांच्या प्रजननासाठी पोषक परिस्थिती कमी प्रमाणात निर्माण झाली आहे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. शहरातील आरोग्य केंद्रांमार्फत दररोज तापग्रस्त रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात आलं. घरांमध्ये, बांधकामावर आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी साचणाऱ्या कंटेनरचे नियमित सर्वेक्षण करून डासांच्या उत्पत्ती स्थळाचा शोध घेण्यात आला, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली. फायलेरिया विभागामार्फत नियमित धूर आणि कीटकनाशक फवारणी करण्यात आली. शिवाय नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग, सोसायट्यांमध्ये स्टिकर्स तसंच विविध माध्यमातून संवाद मोहीम राबवण्यात आली. नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचून न देणं, ताप आल्यास तातडीनं तपासणी करून घेणं आणि स्वच्छतेची काळजी घेणं असं आवाहन करण्यात आले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. यंदा पावसाळा उशिरानं सुरू झाल्यानं आणि आरोग्य विभागानं कंटेनर सर्वेक्षण, फिव्हर सर्व्हे, फॉगिंग, फवारणी तसंच व्यापक जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवल्यानं गेल्या वर्षाच्या तुलनेत साथीच्या आजारांचे रुग्ण नियंत्रणात आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात घडलेल्या मिंडा कंपनीतील कर्मचाऱ्याच्या हत्येचा उलगडा ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 72 तासात केलाय. कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची 2 कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी हत्या करून मृतदेह जंगलात फेकल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 28 जून रोजी कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावरील मामनोली गावाजवळील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कल्याण तालुका पोलिसांची 6 विशेष पथकं तपासणीसाठी नियुक्त करण्यात आली. तपासादरम्यान मृताची ओळख किशोरचंद्र कार्तिक साहू अशी पडली. ते मुरबाड येथील मिंडा कंपनीत कार्यरत होते. पोलिसांनी घटनास्थळी, परिसरातील तसंच कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला असता या हत्येमागे कंपनीतीलच 2 कनिष्ठ कर्मचारी असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी सौरभ विश्वनाथ गोल्हे आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय कांठे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासानुसार वैयक्तिक वादातून त्यांनी किशोरचंद्र साहू यांना जंगलात नेऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने मृतदेह जंगलात टाकला. तसंच मृताच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या लुटल्याचं तपासात समोर आले. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्यांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येमागील नेमकं कारण आणि इतर कोणते पैलू आहेत का याचा पुढील तपास ठाणे ग्रामीण पोलीस करत आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही YouTube, Instagram आणि Facebookवर पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.